शंबरासूर नावाच्या दैत्याने त्याला पकडलं आणि समुद्रामध्ये नेऊन टाकलं. समुद्रामध्ये फेकल्यानंतर हा आपला शत्रू आहे, हा पुढे आपल्याला त्रास करणार आहे, त्यापेक्षा याला लगेच मारून टाकावं. 10 दिवसाचाच असताना प्रद्युम्नाला त्यांनी समुद्रामध्ये टाकून दिलं, फेकून दिलं. माशाने त्यांना गिळलं. बघा प्रारब्ध कसं असतं ते. ज्या प्रारब्धातल्या गोष्टी असतात त्या कधी चुकत नाही. हा प्रद्युम्न कोण होता? हा प्रद्युम्न कामदेव आहे. भगवान महादेवांना हृदयामध्ये काम प्रवृत्त करण्यासाठी कामबाण याने मारले होते. आणि काम प्रवृत्त करण्यासाठी भगवान महादेव तर समाधिस्थ अवस्थेमध्ये होते. पहिला बाण मारला, भगवान महादेव विचलित झाले नाही. दुसरा बाण मारला, भगवान महादेव विचलित झाले नाही. तिसरा बाण मारला आणि भगवान महादेवांच्या अंतःकरणामध्ये काम प्रेरक प्रवृत्ती निर्माण झाली आणि भगवान महादेवांनी डोळे उघडले. डोळे उघडून पाहतात तर समोर काय? तर त्या ठिकाणी कामदेव आहे. माझी समाधी भंग करण्याचा तुला काय अधिकार? म्हणून त्या ठिकाणी भगवान महादेवांनी कामदेवाला जाळून टाकलं. कामदेव सृष्टी उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवाची निर्मिती आहे आणि त्याला भगवान महादेवांनी जाळून टाकलं. सगळ्या सृष्टीचा विस्तार खुंटीत झाला. सगळे देव भगवान महादेवांकडे आले. अरे ही चांगली गोष्ट नाही आहे. भगवान महादेवांनी सांगितलं द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या पोटी याचा जन्म होईल, तो तिथपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल शंभरासुराच्या वधासाठी. आणि तोच कामदेव या ठिकाणी जन्माला आला. तर त्या ठिकाणी त्याची पत्नी असणारी जी रती आहे ती त्याची वाट पाहत होती जन्म घेण्यासाठी, जन्मासाठी. रती त्याच्याकडे मायावती नावाने त्या ठिकाणी काम करते स्वयंपाकाचं. कर्मधर्म संयोग बघा कसा असतो ते. त्याच ठिकाणी जे प्रद्युम्नला गिळलेला मासा त्याच पाकशाळेमध्ये येतोय. आणि त्या माशाला काय केलं तर त्या ठिकाणी कापण्यात आलं. तर त्याच्यामध्ये एक सुंदर मुलगा निघाला आणि त्याचा सांभाळ मायावती करते, म्हणजे रती करते, त्याची पत्नी करते. अचानक त्या पाहिल्याबरोबर, त्या मुलाला पाहिल्याबरोबर ती आकर्षित झाली आहे. जिने सांभाळ केला तीच त्या मुलाकडे पाहून आकर्षित झाल्यामुळे प्रद्युम्न एक दिवस आपल्या आईला विचारतोय, अगं आई, तुझी दृष्टी अशा पद्धतीने माझ्याकडे केंद्रित होते, काय असं काय होत आहे? काय होत आहे? त्यावेळेस मायावती सगळं काही दृष्टांत त्या ठिकाणी प्रद्युम्नाला सांगण्याचा प्रयत्न करते की मी तुमची पत्नी आहे, आई नाही वय. जेव्हापासून भगवान महादेवांनी तुम्हाला जाळून टाकलं होतं तेव्हापासून मी तुमच्या जन्माची वाट पाहते. आता तुमचा जन्म झालेला आहे, मी तुमचीच पत्नी आहे. म्हणून आपल्या आयुष्यातली पत्नी कधी बदलत नसते. कितीही जन्म झाले तरी तीच पत्नी. 7 जन्म होऊ द्या, प्रारब्धाने तिथंच येत असते. आणि समजून सांगितल्यानंतर त्या प्रद्युम्नाला ती मायावी विद्या शिकवते आणि त्या प्रद्युम्न शंभरासुराचा वध करतात.
या ठिकाणी रुक्मिणी मातेची अवस्था अशी आहे की प्रभू आपला मुलगा गेला या दुःखाच्या विरहामध्ये ती शोकाकुल आहे. मायावतीसह त्या ठिकाणी प्रद्युम्न ज्यावेळेस द्वारका नगरीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेस ती रुक्मिणी माता त्या मुलाकडे पाहत राहते की हा श्रीकृष्णासारखा दिसणारा मुलगा हा तर आपलाच कोणीतरी असल्यासारखा भासतोय, हा श्रीकृष्णासारखा दिसतोय, तशीच उंची आहे, तसाच चेहरा आहे, हा आपल्या हरवलेला मुलगा तर नसेल. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. प्रद्युम्न त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला साष्टांग दंडवत घालतात आणि तुझ्या मनामध्ये जो विचार चाललाय की मी मुलगाच आहे तुझा, अशा पद्धतीने सांगून प्रद्युम्न केवळ 100 असुराच्या वधासाठी त्या ठिकाणी जन्म घेतात. आता भगवान श्रीकृष्णाचं एकच विवाह नाही तर भगवान परमात्म्याची किती लग्न आहेत? 16,108. त्यापैकी 8 मुख्य नायक आहेत. या मुख्य अष्टनायिका एक दिवस काय होतं, सूर्याचा मित्र सत्राजित आणि त्याच्याकडे शमंतक मणी सूर्याने दिलेला होता. तो मणी एवढा चमकायचा, एवढा चमकायचा, एवढा चमकायचा की दुसरा सूर्यच. एक दिवस हा सत्राजित तो मणी गळ्यात घालून आपल्या श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये प्रवेश करतात. श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी श्रीकृष्णाचे जे अंगरक्षक आहेत ते पळत येतात आणि श्रीकृष्णाला सांगण्याचा प्रयत्न करतात, प्रभू प्रभू प्रभू, द्वारकेमध्ये सूर्य उगवलाय, सूर्य आलाय. भगवान रुक्मिणी मातेसहित त्या ठिकाणी सोरट्या खेळण्याचं काम करत असतात. भगवान म्हणले, अरे तो सूर्य नाही, तो सत्राजित आहे. त्याने सूर्याला प्रसन्न करून शमंतक मणी त्याच्याकडे ठेवलेला आहे. आता हा जो शमंतक नावाचा मणी आहे, या मण्याचं काय वैशिष्ट्य होतं महाराज माहिती आहे तुम्हाला? हा मणी दर महिन्याला 8 भार सोनं द्यायचा. किती? देवाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर. सत्राजित स्वगृहं श्रीमत कृत कौतुक मंगलम प्रविश्य देव सदने मणिं विप्रैन्यवेशयत् दिने दिने स्वर्णभारा नष्टौ ससृजति प्रभो दुर्भिक्षमारिरिष्टानि सर्पाधिव्याधयो शुभाः न सन्ति माये नस्तत्र यस्तातेभ्यर्चितो मणिः. हा शमंतक मणी दिवसातून 8 भार सोनं द्यायचा. 8 भार सोनं म्हणजे किती? आठ भार सोनं मला माहिती नाही, कदाचित तुम्हाला जास्त व्यवहार माहिती असेल. 8 भार मणी म्हणजे सोनं म्हणजे किती, नेमकं किती सोनं? एवढं सोनं तो त्या ठिकाणी द्यायचा. आणि ज्याच्या देवाऱ्यामध्ये हा मणी असायचा त्या घरामध्ये कलह होत नसायचे, घरामध्ये भांडण होत नसायचं, दारिद्र्य राहत नव्हतं.
सुख शांती समाधान नांदायचं, म्हणून हा मणी खूप महत्वाचा होता. मी पण शोधतोय तो मणी, पण आणखी मला काही सापडे नाही. सोन्यासहित सुख शांती समाधान देणारा मणी. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताचा आणि त्याचं ज्यावेळेस संबंध आला, त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान त्याला सांगू लागले, अरे सत्राजित, हा सेमंतक म्हणे 8 भार सोनं देतो, याचा तुला काय उपयोग आहे? तू काय कर, हा म्हणे उग्रसेनाला देऊन टाक. तो राजा आहे, राजा त्या ठिकाणी प्रजेचं कल्याण करण्याकरता उपयोगी पडेल. महाराज, संशय जगातली सर्वात वाईट गोष्ट आहे. भगवंत फक्त एवढंच वाक्य बोलले की हा म्हणे उग्रसेन राजाला देऊन टाक, तो राजा आहे, सगळी सुविधा करील मथुरेचा. सत्राजित म्हणला, काय असं कुठं असतं का? दिला नाही म्हणे आणि निघून गेला. गेल्यानंतर संशय किती वाईट असतो ते तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी माऊलींना ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीत एक ओवी खर्च करावी लागली. महाराज, संशय खूप वाईट गोष्ट आहे. संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, विनाशासी वाघोर प्राणी असे. जर विनाश करून घ्यायचा असेल तर एखाद्याबद्दल संशय निर्माण होणं गैर नाही आहे. म्हणून संशय आला की सुख निघून गेलं महाराज. म्हणून एखाद्यावरती संशय घेत असताना 1000 वेळा विचार करायला पाहिजे, नाही 1,00,000 वेळा विचार करायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये नुकसान आपलंच होत असतं. भगवंतावरती आळ घेतलं याने, संशय घेतला का? एक दिवस त्याचा भाऊ प्रसेन तोच मणी घेऊन वनामध्ये गेला. त्याला सिंहाने पकडलं आणि मारून टाकलं. तो मणी जांबवंताच्या मुलाला खेळायला गुहेमध्ये नेऊन दिला. आपला बंधू का येत नाही म्हणून सत्राजिताने डायरेक्ट देवावरतीच आळ आणि संशय घेतला की हाच बोलला होता, हाच म्हटला होता की हा म्हणे उग्रसेनाला देऊन टाक, राजाला देऊन टाक. याने चोरला आणि नक्की राजाला दिला, माझ्या भावाला मारलं. असं आळ भगवंतावर घेतलं महाराज. देवावर संशय. देवाने संशयाचं निराकरण करण्यासाठी गुहेमध्ये वनामध्ये गेला. त्या ठिकाणी तो प्रसेन मेलेला दिसला आणि मणी जांबवंताच्या मुलाला खेळायला भेटला. भगवंताने पाहिलं की हा मणी नक्की त्या ठिकाणी शमंतक मणीचा आहे. त्या मुलाला मागण्याचा प्रयत्न केला. ते रडायला सुरुवात केली आणि जांबवंताला सांगितलं, आपल्या वडिलांना सांगितलं. आणि मग मात्र दोघांचं तुंबळ युद्ध झालं, भगवंताचं आणि जांबवंताचं. जांबवंताला कळून चुकलं की हे तर आपलेच स्वामी आहे. मागच्या जन्मामध्ये प्रभू रामचंद्रांच्या संगतीमध्ये आता हे कृष्ण भगवान झालेले आहेत या अवतारामध्ये. आणि त्यांचा हात ओळखला, पाया पडला, आपण देवाला मारण्याचा प्रयत्न केला. या अनुषंगाने आपली एकुलती एक असणारी जी कन्या आहे जांबवंती, ती भगवंताला मण्यासहित देऊन टाकली. दुसरं लग्न देवाचं. कोण? जांबवंती. अशा प्रत्येक गोष्टीमधून भगवंताच्या 8 मुख्य पत्न्या झाल्या. सत्राजिताला ज्यावेळेस मणी दिला त्यावेळेस त्याने आपली एकुलती एक असणारी कन्या सत्यभामा भगवंताला देऊन टाकली. किती झाल्या? 3. सूर्यदेवाची कन्या तपश्चर्या करत होती श्रीकृष्ण परमात्मा भेटण्यासाठी, कालिंदी. 4. विंदा आणि अनुविंद यांची बहीण मित्रविंदा, हिच्याबरोबर विवाह झाला. 5. कोसल देशाचा राजा नग्नजित सत्या या मुलीबरोबर कृष्णाचा विवाह झाला. केकई देशातील अत्याश्रुत कीर्तीची कन्या भद्रा, हिच्याबरोबर
आणि मद्र देशाची राज्याची कन्या लक्ष्मणा या 8 मुख्य पत्नी आहेत कृष्णाच्या, अष्टनायिका. रुक्मिणी, लक्ष्मणा, भद्रा, सत्यामित्र, वंदा, कालिंदी, जांबवंती आणि सत्यभामा. या 8 मुख्य नायिका, 8 मुख्य पत्न्या. मग भगवंताने एकदा भौमासुराचा उद्धार केला आणि भौमासुराने अनेक राज्यातून 1000 कन्या त्या ठिकाणी बंदिस्त केलेल्या होत्या. त्यांची सोडवणूक भगवान श्रीकृष्ण परमात्मा करतात. 1000 कन्या सोडून देतात, मुक्त करतात आणि मोर दैत्याचा वध करतात. भौमासुराकडे जात असताना तेव्हापासून भगवंताला मुरारी हे नाव पडलंय. देवाला नाव सहज नाही पडत महाराज, देवाला नाव त्याचं कार्या पद्धतीने पडलेलं आहे, मुरारी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधे श्याम. 1000 मुलींना मुक्त केलं भगवंताने भौमासुराला मारल्यानंतर. ऐकताय तुम्ही सगळे? या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताला लोक नावं ठेवतात महाराज. त्याला 16,108 पत्न्या, अमोक केलं, तमोक केलं. नीट आहे का? भगवंत कोणाच्या पाठीमागं लागलाच नव्हता महाराज ना. आता रुक्मिणीने पत्र पाठवलं होतं का भगवंताने पाठवलं होतं सांगा? रुक्मिणीने पाठवलेलं पत्र. बदनाम कोण झालं? देव. ह्या 7 ज्या पत्न्या आहेत, लक्ष्मणा, सत्यविंदा, जांबवंती, सत्यभामा, या आता याने मागणी घातली का त्या होऊन आलेल्या आहेत महाराज. आता या 1000 कन्या ज्यावेळेस बंदीखान्यामधून मुक्त केल्या आणि कृष्ण म्हणला जा आता आपापल्या घरी जा, त्यावेळेस त्या रडू लागल्या आणि म्हणल्या देवा, अरे कित्येक वर्ष या भौमासुराच्या बंदीखान्यात आम्ही बंदिस्त होतो आणि आता तू आम्हाला मुक्त केलं हे खरं आहे, पण आता जर तू आम्हाला माघारी पाठवशील तर आमचा कोण स्वीकार करील?
जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं। जब कोई नहीं आता घनश्याम आते हैं, जब कोई नहीं आता मेरे श्याम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं। मेरे दुख के दिनों में वो मेरे काम आते मेरे दुख के दिनों में वो मेरे काम आते ज्यावेळेस आपलं कोणीच मदत करत नाही, ज्यावेळेस आपल्याला कोणीच सहाय्य करत नाही, ज्यावेळेस आपलं कोणीच नसतं ना, त्यावेळेस आपला देव असतो, हे लक्षात ठेवा. जगातलं आपल्याला कोणीच सहकार्य करत नाही. जर तुम्ही उत्कंठ भावनेने देवाची भक्ती केली तर तो देव तुम्हाला मोकळं सोडत नाही महाराज, तो तुमचा हात पकडून चालतंय, लक्षात ठेवा. म्हणून विश्वास भगवंतावरती ठेवा, देवावरती ठेवा. त्या कन्या रडू लागल्या आणि म्हटल्या, देवा अरे आता पाठीमागं माघारी जरी गेलो आम्ही तरी सुद्धा आमचा कोणी स्वीकार करणार नाही, तू मुक्त केलं तर आम्हाला तुझ्या बरोबर ठेवण्याचा प्रयत्न कर, तू आमचं रक्षण कर. नाईलाज असतो त्या 1000 कन्या बरोबर सुद्धा त्या ठिकाणी भगवंताला विवाह करावा लागला. आता किती पत्न्या झाल्या? 16,108 पत्न्या झाल्या. एवढ्या पत्न्या आपल्या सर्वसाधारण ग्रस्ताश्रमामध्ये एक पत्नी सांभाळण्यासाठी खूप कष्ट आहे. तर 16,108 म्हणजे नुसत्या कांगव्याचाच हिशोब लावा, जाऊ द्या. फणी, तेलाची बाटली, शॅम्पू, पावडर डबा, एवढा हिशोब लावत बसला आपण तर 16,108 गुणिले करून टाका. एवढा मोठा आणि 16,108 पत्न्या ठेवायच्या म्हणजे घरही तितकंच मोठं, खोल्या तितक्याच, आणि एवढा मोठा भगवंताचा जो संसार आहे, भगवान परमात्मा गृहस्थाश्रमामध्ये रममान होऊ लागले. प्रत्येक पत्नीला 10 मुलं झाली. 16,108 गुणिले 10 किती झाली तिथे तुम्ही घरी गेल्यानंतर निवांत हिशोब करा. आता एवढी मुलं, एवढा संसार मोठा, 16,108 गुणिले 10. आता त्या मुलांचं संगोपन करण्यासाठी प्रत्येकाच्या फक्त बनेलाचाच विचार करा. हा मोठा गृहस्थाश्रम भगवंताचा, आणि एक दिवस नारद महर्षी भगवंताचा गृहस्थाश्रम पाहायला येतात आणि त्यांचं जीवन पाहिल्यानंतर नारद महर्षींना सुद्धा वाटतं की आपण एखादी केली असती तर बरंच झालं असतं. देवाला विनंती केली, देवा मला एखादी तरी, भगवंताने सांगितलं मी ज्या पत्नीपाशी नाही तिला घेऊन जा. नारद महर्षी म्हटलं बरं झालं. रुक्मिणीच्या महालामध्ये पळत गेले, देव आहे, सत्यभामा आहेच, त्या ठिकाणी सगळ्याच्या महालात गेले की देव त्यांच्यापाशी बसलेलाच आहे. अहम एको बहुश्यामः, एकच मी अनेक होऊ शकतो हे भगवंताने नारदांना दाखवून दिलं. आणि भगवंताची दिनचर्या पाहिली तर भगवंत पहाटे उठून त्या ठिकाणी कुणाची तरी पूजा करत होते. अरे देवा,
संपूर्ण जग तुझी पूजा करतं, तू कोणाची पूजा करतोस? देव कोणाची पूजा करतोय? भगवंत कोणाची पूजा करतोय? पाहायला गेले तर त्या ठिकाणी देव संतांची पूजा करतो महाराज. भगवंत संतांची पूजा करतो आणि संतांची पूजा करत असताना नारद देवांनी ते पाहिलं. चला पुढे आता एक नृग राजाची कथा मी तुम्हाला सांगतोय की आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं, घडलं की लगेच. चांगल्या कर्माचं फळ चांगलं सुख आहे, वाईट कर्माचं फळ दुःख आहे. हा नृग राजा एवढा दानशूर होता, इतका दातृत्वामध्ये, अरे कर्ण आणि बळीराजापेक्षा याचं दान जास्त चांगलं होतं. कारण या पृथ्वीवर जितकी खडी माती धान्य जेवढं काय असेल एवढ्या वस्तू याने दान केल्या होत्या. याचा नियम होता गायी दान करायच्या. एक वेळेस ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाची एक गाय चुकून याच्या कळपामध्ये आली आणि याने ती एका ब्राह्मणाला दान केली. दान केलेली घेऊन जात असताना तो ब्राह्मण आला की ज्याची गाय आहे खरी त्याची गाय आहे. त्या ठिकाणी तो ब्राह्मण आपली गाय मागू लागला, ही गाय माझी आहे. तो म्हणायचा नाही ही गाय माझी आहे, राजाने मला दिली आहे. तो म्हणायचा नाही ही गाय माझी आहे. राजापर्यंत हे प्रकरण गेलं आणि राजा ज्याला दान केलेली गाय जी होती, एकदा दान केलं की महाराज परत त्याच्यावर अधिकार राहत नाही. ज्याने दिली ना त्याचा अधिकार नसतो. राजा त्या दान केलेल्या ब्राह्मणाला म्हणू लागला, अरे याच्या बदल्यामध्ये मी तुला सुवर्णाने मडवलेल्या 1000 गायी देतो, ती गाय देऊन टाक. म्हणला मला तुझ्या 1,00,000 गायी नको, मला हीच गाय पाहिजे. मग महाराज दोन्ही ब्राह्मण त्या ठिकाणी तसेच निघून गेले. या कर्माचं फल त्या राजाला सरडा होऊन पडावं लागलं. भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. सरडा का झाला तर ज्यावेळेस हा मृत्युमुखी पडला त्यावेळेस त्या ठिकाणी चित्रगुप्ताने त्या नृग राजाला प्रश्न केला, तुला अगोदर पुण्याचं फळ भोगायचं की पापाचं फळ भोगायचं? तो म्हणला मला आधी पापाचं फळ भोगायचं आहे. म्हणले जा पड म्हणलं की तो सरडा झाला. आणि त्याला सांगितलं ज्यावेळेस श्रीकृष्णाचं दर्शन तुला होईल त्यावेळेस तू पुन्हा राजा होशील. म्हणून तो राजा इतका दानशूर होता, तो राजा इतका पुण्यशील होता, तो राजा धर्मशील होता, तरी सुद्धा त्याला कर्माचं फळ चुकलं नाही. आपण तर कुठं, आपलं तर कुठं महाराज, काय घेऊन बसला आपलं? सरडा झाला तो सरडा. इतकं दान करून सुद्धा कोट्यावधी गायी दान केल्या असतील. म्हणून आपले 10 रुपये आणि 11 रुपये कुठं ठिकाळ चिटकेता माय? एवढ्या दानशूराचं अशी फल आहे, फलश्रुती अशा पद्धतीने झाली आहे. आणि मग श्रीकृष्णाची मुलं त्याच्याकडे जातात, पाहण्याचा प्रयत्न करतात. तर तो एक सरडा इतका मोठा पाहिला आणि कृष्णाला सांगितलं. कृष्ण भगवंताचा हात लागला आणि तो त्या ठिकाणी पुन्हा राजा झाला. आणि तो सांगू लागला की कर्म कितीही चांगल्या पद्धतीने करा, पण कर्म करत असताना ते खूप गहन आहे. गहना कर्मनो गती ही, कधी पाप लागल काय सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक कर्म हे निरपेक्ष भावनाने कृष्णाला अर्पित करीत जावा. एक गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो, भागवतातली माय तुम्ही आहेत तेवढे घेऊन जा. जे जे कर्म तुमच्या हातातून घडल किंवा घडलंय ते श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून टाका. सगळं कृष्ण सांभाळतो. म्हणजे थोडक्यात काय करायचं सांगतो, आपल्या घराच्या पुढचं झाडायचं आणि कुठं टाकायचं? हां, आपलं झाडून घ्यायचं, स्वच्छ करायचं आणि कुठं टाकायचं? दुसऱ्याच्या दारापुढं टाकायचं. म्हणजे ते कृष्णाच्या डोक्यावरती सोडून द्यायचं. आता पांडवांना 12 वर्षाचा अज्ञातवास संपला, 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवास संपला, त्यांना राज्य प्राप्त झालं. आणि श्रीकृष्णाने सांगितलं तुम्ही आता राजस्व यज्ञाचं काय करा, नियोजन करा. अरे पण राजस्व यज्ञ
अजिंक्य राजा करू शकतो. आणि एक राजा राहिलेला आहे, त्याला आपण आणखी जिंकू शकलो नाही, तो म्हणजे जरासंध. भगवान म्हणले काळजी करू नका, जरासंधाला आपण जिंकूया. तो ब्रह्ममुहूर्तावर कोणाला नाही म्हणत नाही, म्हणून आपण भिक्षा मागू, त्याला युद्धाची भिक्षा मागू. भगवान अर्जुन आणि भीम तिघांनी ब्राह्मणाचं रूप